आणि या व्याप्ती वाढताना जगामध्ये आणि देशामध्ये शांतता, सौख्य, समाधान, आरोग्य, पर्यावरण, निसर्ग अबाधित राहावा. तुम्ही बघता तापमान किती वाढलेलं आहे. याला मानवच कारणीभूत आहे. देशातील साऱ्या नद्या मानव जातीनं प्रदूषित केलेल्या आहेत. म्हणून आपण उद्याच्या 17 ते 22 या काळात नद्या अभियान, स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे. खेड्यापाड्यासह छोट्या मोठ्या नद्यांचं, साऱ्या नद्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेवर विसंबून न राहता आपण पूजनीय गाडगे बाबा आणि तुकडोजींची भूमिका घेऊन, जसं इथे दर शनिवारी गाडगे बाबांची भूमिका घेणारे प्रतिनिधी इथे आलेले आहेत, त्यांनी उभं राहून आपला क्षणभर परिचय द्यावा. आणि इथे दर शनिवारी गंगाद्वारपासून कुशावर्तापर्यंत आणि कुशावर्तापासून तर रामकुंडापर्यंत हे काम कोण करत नाही. ती गंगामाई उभे असणाऱ्यांना आणि निसंकोच काम करणाऱ्यांना निश्चितपणे चांगला आशीर्वाद देईन, यात दुमत नाही. म्हणून आपणही यांना मदत करावी, सहभाग घ्यावा, सहकार्य करावं. ज्या गंगामाईनं गौतम ऋषींकडून गोहत्या झाली हे महापाप एका क्षणात निर्दालन केलं ती गंगामाई, आणि तिची सेवा करणं हे या पुण्याला काही पारावर नाही. म्हणून सर्वप्रथम नद्या ग्राम अभियान याला आपण विशेष महत्व द्यावं. हा एक सामाजिक संतुलन ठेवणारा, निसर्गावर मात करणारा भाग आहे. आणि या जलवाहिन्या, जलदेवता, जीवनवाहिन्या यांची जर आपण उपासना केली तर आगामी येणारं वर्ष आहे ते दुष्काळाला 13व्या महिन्याचं आहे. पुढच्या महिन्यात, ज्येष्ठ महिन्यात अधिक महिना येतोय आणि अनेक पावसाचार्यांनी आणि वेधशाळ्यानं सांगितलंय यंदा पाऊस कमी आहे, पाणी सांभाळून वापरा, जलसंपत्तीचा ऱ्हास होऊ देऊ नका. याही गोष्टी गृहिणी असलेल्या सर्व भगिनींनी प्रत्येकीला सांगावं की पाणी जपून वापरा.